हिरवी मिरची मोठ्या आकाराची असते बघा, याप्रमाणे ती मिरची असते. ती आपण घेऊन यायची आणि स्वच्छ धुवून ती नंतर मधून काप करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता बिया काढून झाल्यानंतर मी आता ओलं खोबरं घेतलं आहे 1 वाटी आणि त्यामध्ये मी हळद आणि धने जिरा पावडर 1 टीस्पून टाकणार आहे आणि मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आहे. लिंबू पिळून जरूर घ्या, त्याने चव अप्रतिम लागते. आणि सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. मिरच्यांच्या बिया सगळ्या मी काढून घेतल्या होत्या, त्यात आपण भरून घेतो आहे. सगळ्या मिरच्या ह्याचप्रमाणे आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. बघा, व्यवस्थित दाबून त्या चारी बाजूनी भरून घ्यायच्या आहेत. अशा आपण सगळ्या मिरच्या भरून झाल्यानंतर आपण त्या आता फ्राय करणार आहोत. फ्राय करण्यासाठी आपल्याला शॅलो फ्राय करायची आहेत, तळायच्या नाही आहेत. त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे. कढई किंवा तवाही तुम्ही ठेवू शकता. आणि याप्रमाणे आपल्याला त्या एक एक मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. फास्ट ठेवली तर करपू शकतात मिरच्या. आपल्याला करपवायच्या नाहीत, फक्त लाल करायच्या आहेत. याप्रमाणे आपल्या सगळ्या मिरच्या ठेवून झालेल्या आहेत. मिरच्या व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवणार आहे. त्याला 1-2 मिनटासाठी वाफ देणार आहोत. त्यामुळे आपल्या मिरच्या व्यवस्थित शिजल्याही जातील आणि भाजल्याही जातील. बघा, आपल्या 2 मिनटांनी आपण मिरच्या बघणार आहोत. स्लो गॅसच आहे आणि अलटून पलटून आपण सगळ्या बाजूनी त्या भाजून घ्यायच्या आहेत. अशा लाल झाल्या पाहिजे. चारी बाजूनी आपण त्याला शेकून घ्यायचे आहेत. झाकण फक्त पहिल्यांदाच ठेवायचं, नंतर परतून घ्यायचं आहे. मिरच्या व्यवस्थित सगळ्या भाजून झाल्या आहेत. अशा मिरच्या तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याची चव खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.